नमस्कार मित्रांनो, मी आज कृषी प्रदर्शन पाहायला गेलो होतो। मी एकटाच गेलो नव्हतो, माझ्यासोबत माझे आई वडील होते। मी कृषी प्रदर्शन मध्ये काय काय पाहिले तुम्हाला मी आज दाखवतो। या व्हिडिओ मध्ये पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की यात खूप गमती जमती आहेत। ही बघा, ही तर माझी मम्मी फोटो काढत उभे आणि पप्पा व्हिडिओ काढतात। तुम्हाला माझे पप्पा दिसणार नाही, जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तर माझे पप्पा दिसतील। इथे माझे फोटो काढले। चला तर आपण कृषी प्रदर्शन पाहायला आज जाऊया। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना वंदन करून आम्ही आत गेलो। नवीन तंत्रज्ञान वापरून शेती कशी करायची त्याच्याबद्दल आम्हाला आतमध्ये माहिती मिळाली। इथे पहा, नर्सरीचं पण प्रदर्शन होतं। त्या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या फळांची फुलांची रोपे होती। अगदी सुंदर सुंदर फुले मन मोहरून चाकणारी होती। ते पहा, पुढे गेल्यावर खूप सारे स्टॉल लावलेले दिसत होते। आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती कशी केली जाते त्यातील काही अवजारे इथे पाहायला मिळाली। प्रदर्शन पाहण्यासाठी खूप गर्दी होती। 4 व्हीलर गाड्याही प्रदर्शन मध्ये पाहायला मिळाल्या। माझे पण स्वप्न आहे की मी मोठं झाल्यावर गाडी नक्की घेईन। हे बघा, किती गर्दी आहे। 4 दिवस प्रदर्शन असल्यामुळे लोक लांबून लांबून या प्रदर्शनला भेट देतात। हे बघा, मी इथे खाण्यासाठी आणि पाळण्यात बसण्यासाठी जात असतो। इथे माझे पप्पा व्हिडिओ काढत होते, पण मला वाटलं की फोटो काढते म्हणून मी अशा वेगवेगळ्या पोज द्यायला लागलो। मला प्रदर्शनपेक्षा पाळण्यात बसायला खूप आवडते, म्हणून मी पाळण्यात बसायला निघालो। मी ब्रेक डान्सच्या पाळण्यात बसलो होतो। मला खूप मज्जा आली, इतकी मज्जा आली की तुम्ही सांगूच नका मला। इथे लहान मुलांची पण ट्रेन होती। मला पण आकाश पाळण्यात बसायची इच्छा होती, पण मला आई वडिलांनी बसवून दिले नाही, कारण की मी लहान आहे म्हणून। आधी मी ब्रेक डान्समध्ये बसलो आणि आता मी ड्रॅगनमध्ये बसायला निघालो आणि बसलो। एकटाच बसलेलो, माझे आई वडील बसले नव्हते। थोडीशी भीती वाटत होती, पण नाही वाटली। मग खूप छान वाटले सगळ्या पाळण्यातनी बसून।